काय आता तुमच्या तू ही काय माढा तालुक्यातली जनता आहे तुमच्या तू बार फसत नसती बरं का. 3500 रुपये तुमच्या तू आम्ही दाखवून मग ती म्हणते त्यांनी देऊ द्या. बबनराव शिंदेने तुमच्या आमच्या फुकाट देऊ द्या की तुम्ही बोललाय तुम्ही द्या की 3500. बरं माढा तालुक्यातली जनता इतकी काय दूध खोळी नाही राहिली काय. 3500 रुपयावर बोलतापावर आपण निवडून आले तुमच्या आता काय सारखं फसत असतं काय. 1-2दा झालं भूलथापा झाले, आता तिसऱ्या वेळेस नाही फसणार. आणि झालंय कसं आता तसं जर बघितलं तर आमच्या गाव लेवलला जर बघितलं तर आमचा सरपंच बी तसाच भूलथापावरचा आहे. आता त्यांनी ना आम्ही मिळून ग्रामपंचायत लढवली. मग तर लढवले असताना पण ही असंच लोकांना पण विश्वासात घेऊन गुडगुड गप्पा मारून तसं काय नाही, स्वतःचाच विकास केला त्या माणसांनी. बरीच लोक व्यसनाधीन केली त्या माणसांनी. आणि आता ही सौर दिवा बसवलं, भ्रष्टाचार कामात भरपूर 240 सौर दिवा आहेत म्हणून ती बाहेरगावी जाऊन गोंधळ घालतात की बाबा आम्ही एवढं सौर दिवा बसवलं. अहो एवढा सौर दिवा बसवलं, एकही सौर दिवा चालत नाही. सिच्युएशन अशी आहे का सौर दिवा चालत नाही तर 15,000 एस्टिमेट आहे सौर दिव्याचं आणि ऍक्च्युली ती 3 आणि 4,000 सौर दिवा बसवलाय. चालेल कसा. ड्रोन असेल त्यांच्याच घरी, परत AI टेक्नॉलॉजी असेल त्यांच्याच घरी, कुठली पण सिस्टीम असू द्या, फक्त त्यांच्या संपर्कात 20-25 शेतकरी त्यांना सगळं, बाकीच्या शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ नाही. पूर्ण गाव बाकीच्या योजनेपासून वंचित आहे. गावातल्या लोकांनी विरोध केला नाही का मग ह्या गोष्टीला. काय ना विरोध आमचा भरपूर आहे. विरोध ह्या दुजाभाव करणाऱ्या सरपंचाला भरपूर विरोध आहे आमच्या गावातनं. आणि आमच्या गावातल्या सरपंचाला गावातूनच मतं कमी आहेत. ते हे त्यांना कळून चुकल्यापासून ते गावातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांना सांगत आहेत आम्ही हे केलं ते केलं, हे नुसतं सांगतात. पण रिअल कंडिशन जर बघायची झाली तर गावात येऊन चेक करावं की योजनेचा लाभ कुणाला मिळतोय, कसा मिळतोय, काय मिळतोय. हे फक्त सत्ताधाऱ्यासाठी आहे सगळं. गावातला योजनेला बाकीच्या शेतकऱ्यांना काहीच नाही. नमस्कार मामा, आपलं नाव काय. गणेश कृपाळ बेहेंड. काय वाटतंय काय वारं कोणाच आहे गावात. काय गावात वार सध्या तुमच्या तो सफरचंद आणि कंबळ. कशामुळं काय विकास आहे ना तुमच्या बबनराव शिंदे यांचा विकास आहे तुमच्या. माझ्या रानात फुलगं पिकत नव्हतं, आज तिथं तुमच्या माझ्या रानात ऊस आहे. मग ऊस तुमच्या तो कोणामुळे आला. आमच्या बबनदादांनी पाणी आमच्या गावाला आणलं म्हणून आला ना ऊस. पाणी नसतं आलं तर मला मंजुरी केल्याशिवाय मार्ग नव्हता. म्हणजे तुमच्या तो सामान्य माणूस आमच्या रानात, मी तिकडे पलीकडे राहतोय, कॅनेल माझ्या जवळनं गेलाय. मग तुमच्या तो माझ्या विहिरीला पर्क्युलेशन आहे, बोरला पर्क्युलेशन आहे. तुमच्या तो 200 फूट अंतर आहे माझ्या रानापासून कॅनेलचा. आज माझ्या रानात हुलगं सुद्धा पिकत नव्हतं नीट. आज माझ्या रानात उत्पन्न भरपूर ऊसाचं आहे, कांद्याचं उत्पन्न आहे. मी शेतीचा माझा उद्योग आहे, त्यामुळं मी पाणी ज्यानं सोडलंय त्याच मी गाणार. आणि शिंदे तुमच्या जो बबनदादा शिंदे असू द्या, तुमच्या रणजितभाई शिंदे असू द्या, ह्यांच्याकडे दोघांकडे जाऊ द्या. मी अर्ध्या रातचं कवा बी फोन लावतोय, कधी बी फोन उचलते ती. आणि काय अडचण आहे, काय काम आहे, ही पहिला मुद्दा विचारते ती. त्यामुळं का सोडायचं विकासाला, विकास करणाऱ्या माणसाला का सोडायचं नाही ना, हा मुद्दा आहे. बरं तुमचे तो शंभू मोरे असतील बरं का. शंभू मोरे तुमच्या तो आमच्या हाक मारले की हाकेला तुमच्या तो जागरूक असते इथं. आमच्या काय गावात तुमच्या तो काही कोटणा झाला होता मागंतरी, तर ते त्यांनी आम्ही सॉल्व्ह केला. आम्ही तुमच्या 10-5 जणांनी पोरांनी फोन केलं, तुमच्या तो गावात आली, ती आमच्या गावातला विषय त्यांनी सॉल्व्ह करून टाकला. तर काम करणाऱ्या माणसाला आमची पसंती आहे, विकासाला पसंती आहे. त्यामुळं कोण आहे कोण आम्हाला बघायचं काय काम नाही आणि कोणाचं आम्हाला नाव घ्यायचं काय काम नाही. का तर माझा विकास काय म्हणलो मी 2000 तुमच्या तो 11ला 12ला 15 16 पर्यंत मी काम करणारा माणूस होतो. ज्यावेळेस आमच्या बेहेंडमध्ये पाणी आले त्यावेळेस तुमच्या तुम्ही शेती करायला लागलो, तर शेती तुमच्या अशी चांगली डेव्हलप आहे आमची शेती. बरं मी शेतकरी म्हणले मला पाणी दिलंय म्हणले तुमच्या मी तेच त्यांचंच गाणार आहे. हा त्यामुळं आता तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद ह्या तुमच्या गटाचं इलेक्शन लागलेलं आहे माढा तालुक्यामध्ये. तर ह्या दोन्ही तुमच्या तो उमेदवाराला चांगली पसंती आहे तुमच्या आमच्या गानातून, भूताष्टे गानातून तुमच्या तो सफरचंद हा चिन्ह आहे तुमच्या तो, त्याला चांगली पसंती आहे. आणि बेंड मधून 100% लीड देणार आम्ही, हे गाव आहे आमचं. हा कमळाला सफरचंद, हा कमळाला सफरचंद ती काय कमळाला तुमच्या तो 100% देणारच आहेत, सफरचंद ती काय तुमच्या तो लीडच आहे बेंड मधून.
आता बबनदादांचं नाव निघलेच त्याच्यावरून विद्यमान आमदारांनी काय गावात कामं केलीत का तसं? अहो ही तर आमच्या ग्रामपंचायती पुढे सभा झालती आमदारकीच्या वेळेस, बर तर 3500 रुपयाचा धपका दिला त्यांनी. आता मी ऊस शेतकरी आहे, बर मला भारी वाटलं बरं का. पण पाणी सोडलंय तुमच्या माझ्या आमदारनं बबनराव शिंदेनी, मी त्यांना नाही ना सोडलं. 3500चा धपका ही पोकळ होता. हे जनतेला कळलं होतं, काय जनतेला कळलं नाही काय. आता तुमच्या तो ही काय माढा तालुक्यातली जनता आहे तुमच्या तो बार फसत नसती बरं का. 3500 रुपये तुमच्या आम्हीच दाखवून मग ती म्हणते त्यांनी देऊ द्या. बबनराव शिंदेनी तुमच्या आमच्या फोकाट देऊ द्या की तुम्ही बोललाय तुम्ही द्या की 3500. आमच्या बेंडमधनं बी त्यांच्या कारखान्याला ऊस गेले ना 10 जणांचं जाऊ द्या 20 जणांचं जाऊ द्या पण गेले ना बरोबर. मग तुम्ही 3500 दे तुम्हाला तर का शेतकऱ्याची फसवणूक करताय तुम्ही तुमच्यामधून. तुम्ही मत मागा कसं येताय तुमच्या त्या दिवशी आमदार बेंड मध्ये आलत मी बोलायचं होतं पण कसं असतं तुमच्या होतो आयला 4 लोक नावं ठेवतील म्हणून बोललो नाही. 3500 रुपयाचं मला बाकीचं काय घेणं देणं नाही, मताचं घेणं देणं नाही काय नाही. त्यांनी काय म्हणजे त्यांना द्यायचं बी नाही आपल्याला. पण 3500 रुपयाचं तुमच्या होतो शेतकरी आहे आम्ही शेतकऱ्याची व्यथा विचारणार. हो बरोबर. मग 3500 रुपयाचं काय झालं. अहो 3500 बी नाही तिकडे काहीच नाही दापका बी नाही काय गोडा बी नाही गोपन बी नाही. 3500 रुपये आम्ही तुमच्या त्या मुद्द्यावर बोलणार होतो पर आम्ही आपलं म्हणलं जाऊ दे आता गावात आले तुमच्या पर माढा तालुक्यातली जनता इतकी काय दूध खोळी नाही राहिली काय. 3500 रुपयावर बोलतापावर आपण निवडून आले तुमच्या आता काय सारखं फसत असतं काय नसतं फसत नसतं. अहो हे बबनराव शिंदे तुमचे होतो रणजित भाई यांनी 20,000 रुपये तुमचे होतो 20 लाख रुपये भरले याला लिफ्ट्याला आमच्या काय लिफ्ट्याला पाणी सोडलंय. आता तुमचे होतो हे आमदार तुमचे होतो त्याला आमदारला आमच्या प्रतिनिधी माढा तालुक्याचे त्यांना माहित सो नाही कोणी लिफ्ट्याचं पाणी पडतं पाणी कुठं पडतं हे माहित नाही. 20 लाख रुपये तुमचे होतो कारखान्याच्या माध्यमातून रणजित भाई यांनी भरले ते. मग तुमचे होतो आज आम्हाला पाणी आहे तर आमची शेती आहे उद्या कोण बी येईल तुमचे होतो असं चालत नाही ना. हे आज उद्या याला येईल आमदार तुमच्या तो तिकाला येईल पुन्हा अकलूजची कोणतरी येतील असं नाही ना चालत. बरोबर आहे. 20 लाख रुपये भरून पाणी चालू आहे आज लिफ्टला. त्यामुळे आता पाणी तुमच्या होतो येणार आहे आणि तुमच्या होतो पाणी माग तुमच्या तो कॅनेल आलेला होता तुमच्या तो माग आमच्या गावाला 2 वर्ष जरा लेट पाणी आलं तर ते दादानी आतुरात प्रयत्न तुमच्या खाल्ली माणसं ही कली तुमच्या मुलींची असलेली ह्या लोकांनी तुमच्या समधी तुमच्या ती वळ्यात कॅनेल आडले समधीने तुमच्या प्रयत्न केला. बबनदादा जास्त तुमच्या ज्यादा त्याने तर तुमच्या पदर पैशाने केला कॅनेल ती. मग त्यांना का सोडा इथं 3500 रुपये भाव देऊन तुमच्या माढा तालुक्यातली मतं येऊन पुन्हा गावाला तुमच्या 10 रुपयाचा निधी नाही माड्याला निधी काय दिलंच नाही आमदार. बोल नाही आमच्या भेंड्यात तुमच्या 1.5 वर्ष झालं तुमच्या आमदारकीचं इलेक्शन होऊन. दाखवून द्या आमच्या गावात तुमच्या चालू आमदारचं तुमच्या एक काम आहे दाखवून द्या एक. ते यायला जर कोण जर मला भेंड्यात आमच्या चालू आमदारांनी एक काम भेंड मध्ये दिले म्हणाल ते ऐकतो तुमचं. एकही काम आमदार गावात दिलं नाही. आणि एक नाही आमच्या गावात सोडण्या तालुक्यात नाही. इथं तुमच्या रणजित भाईनं निधी आणला सत्तेत नसताना. काय आता यंदा निर्धार कमळालाच. शंभू मुन्ना मोरे आणि गिडे सापडले ह्या दोन्हीला प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. आज बी निवडून आले तुमच्या आज निवडून आले दोघं पण. नमस्कार, मी सध्या भेंड गावामध्ये आहे आणि भेंड गावामध्ये काही तरुण युवा प्रवर्ग माझ्यासोबत आहे. आपण त्यांचंही जन्मत जाणून घेऊयात की नेमकं त्यांच्या मनात कोण आहे. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, गजानन परबत भेंड. काय वाटतंय कोणाचं वार आहे उपळा जिल्हा परिषद गटामध्ये काय? आता सध्या तर तसं कमळ आणि सफरचंदचं जोरदार वातावरण आहे. पुढे जोरदार वातावरण आहे कमळ आणि सफरचंदचं. कशामुळं काय कमळ सफरचंद काय? काय शेवटी दादा मामा रणजित भायांचा विकास आहे का तालुक्यावरती काम केलेलं आहे भरपूर. त्यांनी जी काय दिसतंय ही रस्ता दिसतोय ही सभामंडप दिसतोय काय जी दिसतंय ती दादानी केलेलं आहे. मग आता उगाच दुसरं कुणी पण येऊन कुणी पण उभा करतील काय कॅन्डिडेट
तर तसं नाही चालत. त्यामुळं दादांचा, मामांचा, रणजित भायांचा प्रभाव जोरदार आहे. आणि गेल्या वेळेस काय भूलथापाला, आमदारांच्या भूलथापाला, आता जी नवीन आमदार आहेत त्यांच्या भूलथापाला लोक जी बळी पडली होती, तसं काय वातावरण नाही. सगळ्याला आता माडा तालुका असा आहे की एकदा चुकल पण बार बार चुकणार नाही. आणि शेतकरी वर्ग असा आहे की त्यांनी सगळ्या माणसाची कशी पारख करायची त्यांना कळती. एक दोनदा झालं, भूलथापा झाले, आता तिसऱ्या वेळेस नाही फासणार आहे. आणि झालंय कसं, आता तसं जर बघितलं तर आमच्या गाव लेवलला जर बघितलं तर आमचा सरपंच बी तसाच भूलथापावरचा आहे. आता त्यांनी आम्ही मिळून ग्रामपंचायत लढवली. मग तर लढवले असताना पण ही असंच लोकांना पण विश्वासात घेऊन गुडगुड गप्पा मारून तसं काय नाही, स्वतःचाच विकास केला त्या माणसाने. बरीच लोक व्यसनाधीन केली त्या माणसाने. आणि आता ही सौर दिवं बसवलं, भ्रष्टाचार कामात भरपूर, 240 सौर दिवं आहेत म्हणून ती बाहेरगावी जाऊन गोंधळ घालतात की बाबा आम्ही एवढं सौर दिवं बसवलं. अहो एवढा सौर दिवं बसवलं, एक ही सौर दिवा चालत नाही. सिच्युएशन अशी आहे, का सौर दिवा चालत नाही तर 15,000 इस्टिमेट आहे सौर दिव्याचं, आणि ऍक्च्युली ती 3 आणि 4,000 सौर दिवा बसवलाय. चालेल कसा? म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या पद्धतीत चालतोय. आता ड्रोन घेतला म्हणतात, ती ड्रोन घेतलाय तर ड्रोन एकाही शेतकऱ्याच्या रानात कधी गेला नाही. ड्रोनला फी तेवढ्याच म्हणजे माफक दरात पाहिजे होती. जे खनपट्टी भरतात त्या लोकांना फ्री ड्रोन पाहिजे होता. ग्रामपंचायतचा ड्रोन आहे तर AI टेक्नॉलॉजी कुठेही याचा वापर नाही. मोजकीच ती 5-25 लोक आहे, ती स्वतःचा परपंच जोरदार केला, शाळेचं नुकसान केलं मोठ्या प्रमाणात. आणि सगळ्यात महत्वाचं एवढा प्रचंड रोष आहे भेंड गावामध्ये की होम पिचवर आमच्या गावातला उमेदवार क्लीन बोल्ड होणार आहे. म्हणजे गोष्ट बोलताय बरं का तुम्ही. होम पिचवर क्लीन बोल्ड आहे आणि ती बेंचची जनताच करणार आहे. का तर ह्यांचं असणारी खोटी आश्वासनं, चुकीच्या पद्धतीची कामं, ह्याच गोष्टी आहेत. फक्त कोणाच्या भावाभावात भांडण लागतंय का, तिथं ते आहेच काहीतरी त्यांचं लक्ष घालायचं. मग त्यामुळं जी लोक सापडण्याच्या सरपंचाला बिनविरोध करते ती म्हणजे त्यांचं कॅरेक्टर एकदम स्वच्छ आहे, स्वच्छ प्रतिमेची माणसं आहे ती. आज शंभू मोरे असतील, गेल्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य शंभू मोरे होते. तर आमच्या एका हाकेला सुद्धा आज छोट्या लहान मुलापासून प्रौढ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शंभूराजांचं कॉन्टॅक्ट आहे. मग त्यांचा आता बंधूंच्या मिसेस उभा आहेत. आमचा नैतिक अधिकार आहे की शंभूराजे आमच्या शब्दाला जिथं हाक देईल तिथे येत आहेत. तर आमचा पण नैतिक अधिकार आहे ती उभा आहेत म्हणल्यावर आम्ही 100% मतदान लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत. आणि त्यामुळं जिल्हा परिषद उपळा गटातून आणि भूताष्ट पंचायत समिती गटातून सफरचंद आणि कमळ 100% बेनमधनच लीड आहे त्यांना. मी तुम्हाला जी म्हणलं की होम पिचवरच, होम ग्राउंडवरच क्लीन बोल्ड आमच्या गावाला असं सुद्धा होणार आहे. का तर थोडं, आणि शेवटी दादा मामांच्या आणि रणजित भाई प्रभाव जबरदस्त आहे, इथं काम करण्याची धमक आहे त्यांच्यात. तर ह्या गोष्टीमुळे 100% बॅकफुटला राहणार आहेत आणि सफरचंद कमळ विन मध्ये येणार आहे. आणि लोकांना माहिती आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. त्यामुळं लोकांनी बी आजमावलंय की बाबा आमदार करून भी 500 रुपयाचा बैल कुठं गावात लागलेला नाही. आता 1.5 वर्ष झाले. निधी काय दिला का आमदार गावाला? सांगितलं की तुम्हाला 100 रुपयाचा बल्ब गावात लागलेला नाही. तर सगळ्या लोकांना माहित आहे की ह्यासाठी सत्ता महत्वाची आहे आणि त्या सत्तेत आता रणजित भाई आहेत. त्यामुळे त्यांचा हात बळकट करायला प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका पंचायत सदस्य निवडून देणं ही लोकांचं कर्तव्य आहे. तरच प्रत्येक गावाला बळकट येईल, निधी भरपूर भेटेल आणि ती होणार आहे. लोक काय बार बार फसणार नाहीत. त्यामुळे 100% कमळ आणि सफरचंद विन आहे. नमस्कार, आपलं नाव काय? श्रीकांत साळुंके. काय वाटतंय कोणाचं वार आहे उपळा जिल्हा परिषद गटामध्ये? आमच्यात आता सध्या सफरचंद आणि कमळचं वार आहे. कशामुळं काय? काय नाही, चालू ग्रामपंचायत, माझी ग्रामपंचायत सरपंच बेंडचं मी कामासाठी रिक्वेस्ट केली होती की बाबा शाळेची लेकरं ये जा करते ती आमच्या गाव मस्तीवर रस्ता नाही महत्वाचा. रस्त्याला म्हणलं 4-5 टिप्पर टाकून दे. आमचा ट्रॅक्टर आहे माझा स्वतःचा, त्यानं मी सफाई करतो. म्हणला ग्रामपंचायतीत निधी नाही. ग्रामपंचायत बेंडची महाराष्ट्राला राज्यात नाही देशात गेली आहे आणि हित विकास नाही. मग त्याला काय उपयोग आहे? कागदपत्रे नुसती गेली, सोशल मीडियावर नुसते. त्याच्यामुळं आमची पसंत आहे की सफरचंद, दुसरं काय नाही. आणि भाजप. ठीक आहे. नमस्कार मामा, आपलं नाव काय? संतोष लिंबा शिंदे. काय वाटतंय कोण बसेल यंदा उपळा जिल्हा परिषद गटातून? या गटातून आमच्या गावाला बबनदादा शिंदे हे देव समजले जातात. काय म्हणताय? काय गावातला उमेदवार असून सुद्धा बाहेरच्या गावातल्या उमेदवाराला एवढी पसंती कशामुळे मिळते? काय आमच्या गावातला जी सरपंचाची ओळख अशी आहे की गावातल्या शेतकऱ्यांवर त्यांचा बऱ्यापैकी अन्याय आहे. गावात ड्रोन असेल, सौर ऊर्जेचे पंप असतील,
अजून गावातले जेवढ्या पण योजना आहेत, घरकुल योजना असेल, सगळ्या योजनेचा लाभ फक्त त्यांच्या सत्ताधारी 20-25 शेतकऱ्यांना आहे. बाकीच्या गावातल्या शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ नाही. गावात कुठलीही योजना येऊ द्या, फक्त सत्तेत जी आहेत त्यांच्यासोबत जे आहेत 20-25 शेतकरी, त्यांनाच त्या योजनेचा लाभ. गावातल्या बाकीच्या शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ नाही. हा, म्हणजे जे सरपंचाच्या पसंतीचे आहेत त्यांनाच फक्त लाभ. हा, त्यांनाच फक्त लाभ. बाकीच्या शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ भेटलेला नाही अजून. आणि ज्यांच्या घरी गाई 10 द्या, त्यांच्या घरी गायींचा गोठा नाही. आणि ज्यांच्या घरी एक पण जनावर नाही, त्यांच्या घरी 4 चाकी गाडी लावायला गोठा आहे. हा, भेंडचं नाव एक पूर्ण भारतात प्रसिद्ध झालं, आम्ही पण ऐकलं. ते कसं मग ते कागदोपत्री रिअल परिस्थिती कशी आहे? ते कागदोपत्री आहे फक्त. ते फक्त त्यांच्या गावातली 20-25-50 शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सगळं. बाकीच्या गावातल्या शेतकऱ्यांना कुठलीही योजना नाही. ड्रोन असेल त्यांच्याच घरी, परत AI टेक्नॉलॉजी असेल त्यांच्याच घरी, कुठली पण सिस्टीम असू द्या, फक्त त्यांच्या संपर्कात 20-25 शेतकरी आहेत त्यांनाच सगळं. बाकीच्या शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ नाही. पूर्ण गाव बाकीच्या योजनेपासून वंचित आहे. गावातल्या लोकांनी विरोध केला नाही का मग ह्या गोष्टीला? आहे काय ना, विरोध आमचा भरपूर आहे. विरोध ह्या दुजाभाव करणाऱ्या सरपंचाला भरपूर विरोध आहे आमच्या गावातनं. आणि आमच्या गावातल्या सरपंचाला गावातूनच मतं कमी आहेत. ते हे त्यांना कळून चुकल्यापासून ते गावातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांना सांगत आहेत आम्ही हे केलं ते केलं, हे नुसतं सांगतात. पण रिअल कंडिशन जर बघायची झाली तर गावात येऊन चेक करावं की योजनेचा लाभ कुणाला मिळतोय, कसा मिळतोय, काय मिळतोय. हे फक्त सत्ताधाऱ्यासाठी आहे सगळं. गावातला योजनेचा लाभ बाकीच्या शेतकऱ्यांना काहीच नाही. नाहीच. यंदा काय फिक्स आपलं? फिक्स हनुमंताई गिडे, सरिताई हनुमंत गिडे यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजयी करणार आहे. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव काय? ज्ञानेश्वर जानराव. काय वाटतं यंदा वारं कोणाच आहे उपळा जिल्हा परिषद गटात? दादांच्या नेतृत्वाखाली जे शंभूभाई मोरेंचे बंधुराज म्हणा मोरे सर, त्यांचं कमळी चिन्ह आहे. आणि तर स्वातीताई गिड्डे यांचं सफरचंद हे चिन्ह आहे. तर गावाचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात त्यांना दोघांना आहे. कारण का की आज ज्या ठिकाणी मी राहतोय आदर्शनगर भेंडमध्ये, तर त्या ठिकाणी अक्षरशः आम्हाला जागा राहिला नाही, तर आम्ही अतिक्रमण मध्ये राहतो. आज प्रस्थापित जे सरपंच आहेत त्यांच्या संघ युती करून आम्ही त्यांना निवडून आणलं. त्यांच्या संघ काम करायला बरेच दिवस होतो संघ. पण त्यांची जी आश्वासन होती आम्हाला, ती आश्वासनच राहिली गेली नाही आणि आम्ही हाय असं वाऱ्यावर राहिलो. ज्यावेळेस आम्ही युतीत गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जागा नाव करू, तुम्हाला घरकुल देऊ, तुम्हाला आपलं गाव सुजलाम सुफलाम करू, सगळे होय. मग आम्ही ते ह्याला बळी पडलो, होय झालं. पण कालांतरानं काय झालं की आज धड तिथल्या लोक सगळे अतिक्रमण मध्ये राहतात. या काही जागा नावावर नाही एक जणाच्या सुद्धा. त्यांनी सांगितले बाबा दादांकडे जातो, आधी दादांसोबत होते, आता माझ्या इकडे गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, तिकडे गेलेत. पण विषय काय झाला की ठराव दिला अमकं केलं तमकं केलं. जर ती ग्रामपंचायतीच्या नोंदी जर 8 नंबर रजिस्टरला ह्यांनी घेतल्या असत्या अतिक्रमणच्या, तर जी शासन निर्णय होते त्यात वारंवार सध्या ती नोंदी प्रमाणित करून कायम करून दिल्या असत्या. पण आता असं झालं की काय नाही, कागदावर सगळं झालेलं आहे. पण सध्या विकासचा बेंडचा विषय, आता मी शाळेत अध्यक्ष होतो. अक्षरशः शाळेचे अध्यक्ष असताना शाळेला 2 वर्षात 1 रुपया शाळेला निधी दिला नाही. मी स्वतः 3 वेळा मोटर जळलेली, काढली, सोडली, सगळं पदर खर्चानं नीट केली. अक्षरशः काय सांगाय तुम्हाला, गावात इतकं हाल इथं, ही नुसतं कागदोपत्री चाललंय. आदर्श शाळा म्हणून मिळवते सगळं. तुम्ही येऊन पट बघा, गेल्या 2 वर्षात जी होता की 150-200 पट होता, ते आज सध्या 40 ते 45च्या आसपास पट राहिलेला आहे. इतकी मुलं आमची बेंडची 100 ते 125 मुलं आरणला झेडपीला जातात, काय मुलं आर्याला इकडे जातात. तर ही गावातल्यांनी बघितलं पाहिजे, सगळ्या नागरिकांनी पालकांनी येऊन बघितलं पाहिजे शाळेचं आपल्या खरंच कुलूप लागायची वेळ आलेली आहे. आणि आपण आधी शाळेत आदर्श गावात शाळा आधी आपले आदर्श करणं गरजेचं आहे. आपल्या मुलांची गुणवत्ता काय आहे, शिक्षक देणे ह्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, यादव साहेब असतील त्यांना 10 वेळा आम्ही फोन करून स्वतः जाऊन बोलून बेडे साहेबांना बोललो की शिक्षक द्या आम्हाला. अतिरिक्त शिक्षक 2दा दिले, ती बी काय माझं नाही. तुम्हाला सांगतो, येऊन शाळेत तुम्ही मुलांची जर गुणवत्ता सध्या जाऊन तपासली जाऊन शाळेत, तर काही मुलांना पहिले गेल्या 2-4 वर्षात आम्ही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय पारितोषिक घेतलेले आहेत मुलांनी. पण आज मी तिला शाळेला कुलूप लागायची वेळ आलेली आहे. आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला सांगतो, शिक्षण ग्रामपंचायतीच्या अंडरखाली जिल्हा परिषद शाळा असतील, तुम्हाला सांगतो प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अंगणवाडी असतील, ही सगळ्या ग्रामपंचायती अंडरखाली येतात. पण ज्यावेळेस शाळेची मागणी होईल तिथं समजलं जातं की कुठल्या पार्टीचा आहे. ती शाळेच्या विषयी तुम्ही पार्टी न बघता तुम्ही
पार्टी बघितली जाते का? विकासासाठी पार्टी बघितली जाते गावात? विकासासाठी 100% पार्टी बघितली जाते. हा अध्यक्ष कोणाचा आहे, ते उपाध्यक्ष कोणाचा आहे, ही नेंबर कुठला आहे, त्या वार्डात ती निधी दिला जातो का, तर ही न बघता तुम्हाला सांगतो गावसेवकाशी शाळेसाठी पूर्ण गावानं मिळून करावं लागतो. ग्रामपंचायतीनं करावं लागतो. ग्रामपंचायतीच्या अंडर खाली शाळा असतात. त्याच्यामुळे ह्यांनी नुसतं कागदोपत्री केलं, शाळेचा विकास काहीही केला नाही. पूर्णपणे बोगस कामं केली. आता 2021-22 जी शाळा झाली जिल्हा परिषदची पूर्णपणे लिखित आहे. आता तुम्ही आता गेला वर घागर बर ओतली खाली धरलं तर ती घागर खाली भरती. तर आता आणि असा विषय झाला की त्याच्याविषयी आम्ही बीड साहेबांना बी भेटलो. आयला म्हणलं साहेब असं असं झालं, शाळा आपली लिखीच आहे. तर त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून तुम्ही काम करून व्यवस्थित न घेतल्यामुळे ती तर त्याच्या 3 वर्ष काम केल्यानंतर जी कॉन्ट्रॅक्टदाराच्या जबाबदारी राहतं त्यांच्याकडून वॉटरप्रूफिंग करून घ्या. पण विषय असा झाला की जिल्हा परिषदनं भेटत दत्तक घेतलं असं वाटायला लागलं. शाळा बाहेरच्या बी थोड्या बघा, तिथले बी काय कामाची इमारती ही अजून उत्कृष्ट दर्जाच्या त्या 3 आहे. आमची 2021-22 जी शाळा बांधली त्याच्या वॉटरप्रूफिंगचं आता सध्या काम चालू केलं, पूर्ण काम करून घेतलं. तर इतकं हे असं व्हायला नको आहे. बाहेर बी बघा, शाळेत बघा. आणि कागदोपत्री जी योजना आहे त्या ही सगळ्या तुम्हाला आता दिसत असेल. मला खूप तरुण म्हणले की कागदोपत्री योजना आहे, त्यामुळे प्रत्यक्ष नागरिकांना लाभ होतो का योजनेचा? ही योजनेचा लाभ होत नाही. स्वतः माझा गायगोट्याचा प्रस्ताव दिलता, मंजूर झालता. व्हेरिफिकेशनला त्यांचं एक हे होतं, तर त्यांनी काय नाही पाणी फाउंडेशनला तुम्हाला सांगतो मी घरचं टिकाव आम्ही नेऊन खाल्ले ते त्यांच्या सोबत जाऊन. तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आम्ही जाऊ पहिले त्यांचे संघर्ष सुद्धा का असतील. पण ही जी त्याची जी दिशाभूल केली त्याच्यामुळे त्यांची लोक आत्म नाराज आहेत ह्यांच्यामुळं. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात कमळ आणि सफरचंद या चिन्हाला जास्तीत जास्त जोर भेंडमधून होणार आहे. नमस्कार, माझ्यासोबत भेंड गावातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊयात. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव वैजनाथ भोगे बापू. काय वाटतं यंदा काय उपाय जिल्हा परिषद गटामध्ये काय वाटतंय? जिल्हा परिषद गटामध्ये कमळ बरं का आणि सफरचंद हे आलंच पाहिजे. ह्याची एकच कारण की पाणी नव्हतं, मध्ये पाणी बंद झालं, गेलं इलेक्शन झाल्या तर ऊस जळायला लागलं. मग आम्ही बायाकडे गेलो, 5-4 जण गेलो बायाकडे. बायसने सांगितलं, म्हणलं बायासाहेब म्हणलं ऊस जळायला लागले तर काय करायचं, ते आणत नाही का पाणी, ती पाणी येतच नाही. म्हणलं हां तुम्हाला पाणी 2 दिवसात आमचं ऊसाला जर सोडलं तरच आमचं ऊस राहतील, ना तर ऊस राहत नाही. मग त्यांनी काय केलं, फक्त बापू म्हणले उद्या दिवस थांबा, परवा दिवशी पाणी तुमच्या भेंडत आलं पाहिजे. आणि खऱ्यानंच परवा दिवशी भेंडत पाणी आलं असं म्हणायचं. म्हणजे त्या काळात म्हणजे उन्हाळ्यातली गोष्ट आहे. तर आता ती पाणी ही उजी आहे तर एवढं भेंडत ही दादांचीच कृपा आहे. मग त्या जी कोण माणसं असेल ती आम्ही त्यांच्याकडे बघत नाही की त्यांच्यावर त्यांच्या दादाकडे बघून आम्ही त्यासनी शिक मारणार. 100% आमचं गाव. विद्यमान आमदारांना काय मदत केली नाही तुम्हाला? नाही गेलता त्यांच्याकडे? गेलते गावातले लोक, पण काय झालं नाही तिथं. काय आमदारांनी काय निधी बिधी दिला का गावाला आपले? नाही बाबा, मला तर माहित नाही काय दिलेलं. मग आता तिकडं दुसऱ्या पार्टीला जर दिलं असलं तर मला ठेवा नाही. यंदा काय फिक्स? मग यंदा फिक्स अगदी म्हणजे आम्ही दादा म्हणजे दादाच करणार.